माझ्या आईच्या टीप मधली सर्वात महत्वाची टीप आपण बघूया। पहिलं म्हणजे आपण जेव्हा कुकर सुरू करतो डाळ आणि भाताचा किंवा त्याच्यामध्ये आपण बटाटे सुद्धा घालू शकतो। मीडियम गॅसच्या आचेवर आपण कुकर आधी पहिली शिट्टी करून घेणार आहोत। याच्यामध्ये डाळ ठेवलेली आहे, डाळीच्या वर आपण तांदूळ ठेवून घेणार आहोत। आपण बाजूने बटाटे सुद्धा घालू शकता यामध्ये शिजवायचे असतील तर, म्हणजे एकाच कुकर मध्ये भरपूर गोष्टी तयार होतात। त्याचप्रमाणे अजून एक झाकण ठेवून एखादी भाजी सुद्धा यावर शिजू शकते की इतका कुकरचा उपयोग आपल्याला करता येतो। कुकर आपण लावलेला आहे आणि आपण बघतोय गॅस तिरका केलेला आहे। त्याच्यावर एक शिट्टी झाल्यानंतर 10 मिनिटं आपण पुढे कुकर ठेवायचा आहे चालू, तरी सुंदर शिजतो। यामध्ये कुकर ही वेळेत तयार होतो पण गॅस मात्र वाचतो। भातामध्ये आपण जे पाणी घातलेलं असतं तर व्यवस्थित असा कुकर तयार होतो, शिजतो पण जसा हवाय तसा, आणि याचे फायदेच जास्त आहेत। शिट्टी झालीये, आता आपण 10 मिनिटं बारीक गॅस करून ठेवणार आहोत। भात आणि वरण कसं शिजलंय ते आपल्याला नंतर बघता येईल। मी गॅस बंद करणार आहे। कुकर आपला होऊन आता पुरेसा वेळ झालेला आहे। आपण बघू शकतोय डाळ आणि तांदूळ कसं शिजलेलं आहे, भात कसा झालेला आहे, एकदम व्यवस्थित असा शिजलेला आहे, मऊ आणि मोकळा। आणि हे वरण शिजलेलं आहे, फक्त पाणी मी यामध्ये जास्त घालत असते म्हणून, बाकी हे वरण शिजलेलं आहे। आता साखर भात वगैरे जेव्हा करतो तेव्हा पाणी आपण त्याला कमी घालत असतो, पण आपल्याला व्यवस्थित छान मऊ आणि मोकळा भात होण्याकरता काय केलं पाहिजे हे आपण लक्षात घेऊया। भातामध्ये आपण जेवढं पाणी घालतो मऊ होण्याकरता पाणी तेवढंच घालायचं आहे आणि तो छान असा परातीमध्ये पसरून द्यायचा। थोड्या वेळाने तो मऊ आणि मोकळा होतो, एकदम सुटसुटीत असा होतो। नेहमी इतकं पाणी घालून सुद्धा त्याच्यामध्ये पाणी कुठेही राहत नाही, ही पण टीप खूप महत्वाची आहे। साखर भाता करता असेल, पुलाव साठी असेल तो भात, बिर्याणी करता सुद्धा आपण जेव्हा भात वापरतो तेव्हा अशाच पद्धतीने केला तर मऊ आणि मोकळा नीट असा छान होतो। कुणालाही वयस्क व्यक्तींना सुद्धा खाता येतो। पूर्वी तर घरोघरी चिंचेची झाडं असायची, आम्ही चिंच फोडून वापरलेली आहे, त्यामुळे स्वच्छच केलेली असायची। पण आजकाल जेव्हा आपण बाजारामधून आणतो तेव्हा ती खूपशी त्याच्यामध्ये घाण असते किंवा अशा काड्या वगैरे असतात, चिंचोके असतात त्यामध्ये। ती स्वच्छ करून जर तुम्ही ठेवलीत तर आयत्या वेळेला आपल्याला घेताना त्रास पडत नाही आणि सुंदर अशी टिकवता पण येते। त्यानंतर आपण ही फ्रीज मध्ये अशी ठेवू शकतो। ही स्वच्छ झालेली चिंच आपण आयत्या वेळेला सुद्धा वापरू शकतो। स्वयंपाकाचं आपण नियोजन जेव्हा करतो तेव्हा हा जो नेहमीचा मिसळणाचा डबा आहे त्याच्यामध्ये तुम्ही सगळे त्यामधले हळद, तिखट, मोहरी, जिरं, हिंग जे काय लागेल ते काढून जर ठेवलं तर ती तयारी खूप महत्वाची असते, आपला वेळ मोडत नाही याकरता। त्यामुळे जे जे संपलेलं आहे ते आदल्याच दिवशी रात्री आपण काढून ठेवलं तर तो सुद्धा आपला वेळ वाचतो। आता याप्रमाणे आपण काळा मसाला काढून ठेवलाय, हिंग आहे यात, लाल तिखट, हळद, मोहरी, त्याचबरोबर जिरं आपल्याला लागत असेल तर ते। माझ्या आईचं नेहमी म्हणणं असायचं की आदल्या दिवशी हे सगळं तुम्ही तयारी करून ठेवली तर आपला वेळ नक्की वाचतो। खूप घाई गडबडीमध्ये आपण जेव्हा असतो तेव्हा याचं महत्व आपल्याला कळतं। त्याप्रमाणे आपण तांदूळ डब्यामध्ये ते व्यवस्थित काढलेले असावेत, निवडलेले असावेत। आता आजकाल धान्य निवडूनच बरचसं स्वच्छ मिळत असतं, पण तरी एकदा कोणताही धान्य असो किंवा तांदूळ असो हे निवडलं जायला पाहिजे, आपल्या डोळ्याखालून ते गेलं पाहिजे। म्हणजे खडा असेल किंवा त्यामध्ये भातकण असेल तर हे सगळं आधी निवडलेलं पाहिजे, म्हणजेच तेलामध्ये तेल असो हे तयार केलेलं असलं की आपली सकाळची वेळ खूप गडबडीची असते, त्यामध्ये याचा उपयोग होतो आपल्याला। फ्रीज जेव्हा नेहमी चालू बंद असा करत असतो, खूप वेळा उघडायला लागू नये म्हणून एकतर सकाळी जे आपण एकदा उघडल्यानंतर त्यामधलं साहित्य काढून ठेवायचं, म्हणजे गार झालेले पदार्थ असतात ते सुद्धा चांगले होतात, नॉर्मल टेम्परेचरला येतात। आता हे लोणी आहे ते मला तूप करायचं आहे, फ्रीझर मधून आधीच बाहेर काढलं
फ्रीझरमध्ये असो किंवा फ्रीजमधून, की ते मेल्ट होतं आपल्याला हवं असेपर्यंत आणि रूम टेम्परेचरला एकदा आलं की गॅसची हीट जी काय आहे ती आपल्याला कमी पुरते, गॅसही आपल्याला खूप दिवस टिकतो. तर म्हणून पण ह्या पूर्वीच्या बायका हे सांभाळत असायच्या. काही ना काही त्यांच्या छोट्या छोट्या बारीक सारीक गोष्टी होत्या की त्या लक्षात घेण्यासारख्या होत्या. लोणी जेव्हा आपण फ्रीजमध्ये ठेवतो तेव्हा ते चांगलं धुतलेलं पाहिजे, दररोज त्याचं पाणी बदललं गेलं पाहिजे. त्याचबरोबर स्वच्छ असं दिसेपर्यंत त्याचं पाणी आपल्याला काढत राहिलं पाहिजे, म्हणजेच लोण्याला वास येत नाही कोणत्याही प्रकारचा. घरचं आहे तर त्याला वास येताच कामा नये. तेव्हा लोणी छान असं व्यवस्थित धुतलेलं पाहिजे. काही किचन टिप्स खूप महत्वाच्या आहेत की ज्या वेळ वाचवणाऱ्या आहेत पण आपल्या लक्षात येत नाही त्या. बऱ्याच वेळा आपण साखरेचा डबा उघडतो त्यावेळेला साखर अगदी आतपर्यंत गेलेली असते आणि मग ती आपल्यालाच काढावी लागते. तेव्हा आपल्याला असं वाटतं की अरे याच्यामध्ये वेळ गेलेला आहे, आपण ही सगळी तयारी केली तर हा वेळ नक्की आपला वाचतो. याच्यामध्ये आता आपण साखर भरून ठेवायची आहे, म्हणजेच चहाच्या वेळेला लागणारा वेळ आपला वाचेल. आता आपण साखर काढून ठेवूया म्हणजे आपली घाई होणार नाही जेव्हा आपण चहा कॉफी तयार करू त्यावेळेला. वस्तू जेव्हा संपतात घरातल्या त्यावेळेला आपण मग विहीर खणायला सुरुवात करतो. याचंही नियोजन आपण आधी करू शकतो. आता कणिक जेव्हा आपली संपत आलेली आहे, पिठं कोणती, त्यावेळेला आधीच त्याचं नियोजन असेल तर आपल्याला कोणताही वेळ जात नाही. जेव्हा संपत येते वस्तू त्याच वेळेला आपण वस्तूंची यादी पण लिहून ठेवली पाहिजे, म्हणजे हा सगळा वेळ वाचेल. कुकर तयार जेव्हा आपला होतो त्यावेळेला दोन्ही बाजूला पाणी जर ठेवलं असं तर ते पाणी हे गरम राहतं. कुकर निवल्यानंतर सुद्धा बराच वेळ त्याला उष्णता असते, त्यामुळे त्याच्यामध्ये बरचसं पाणी आपलं स्वयंपाकाचं होऊन जातं. आता याच्यामध्येच मला समजा चिंच भिजवायचे, चिंच आधी धुवून घेतले. कोणतीही बाजारातली वस्तू आपण आणतो तेव्हा ती धुवून घ्यायची आधी आणि मग त्याच्यामध्ये टाकून ठेवायची की ती पटकन भिजते सुद्धा. आणि आता कुकर बंद केलेला आहे, गॅस बंद आहे आणि त्यानंतर छान आपली पटकन तयार होणार आहे ही चिंच सुद्धा. याही पद्धतीत आपण वेळ स्वयंपाकातला नक्की वाचवू शकतो. आपण समजा वाटण तयार केलेलं असेल किंवा चटणी आपल्याकडे केलेली असेल, डोसे वगैरे आपण बनवतो त्याकरताची चटणी असेल, हे आता माझं वाटण आहे, पण आपण चटणी जर समजा तयार केलेली असेल तर ती फ्रीझरच्या कप्प्यामध्ये ठेवली. जेव्हा आपल्याला लागते त्यावेळेला ती आधी काढायची आणि एकदम ताजीच असते, ती ताज्यासारखीच राहते, फक्त ते आधी बाहेर काढून ठेवायचं. आता ही जी चिंच भिजत घातलेली आहे 2च मिनिटं झालीत पण अशी एकदम ती तयार झालेली आहे. आपण चिंचेचा कोळ काढू शकतो यात. हे कुकरवर गरम झालेलं पाणी आहे, आपण याचा वापर अजून करणार आहोत. तर मला कांदे शिजवून घ्यायचे आहेत आमटी करता. हे थोडंसं गरम झालेलं पाणी आहे ते मी वापरते. त्याच्यामध्ये कांदे घालून घेणार आहे, ओले कांदे, आणि शिजताना ते लवकर शिजतील. आपण बघू शकतो अशी छानपैकी भिजलेली चिंच आहे, पाणी एकदम मस्त गरम झालेलं आहे. हा वेळ वाचला आपला चिंच भिजवण्याचा. मटाराचा सीझन असतो त्यावेळेला एकदम असे दाणे त्याचे सोलून ठेवले आणि ते फ्रीझरमध्ये ठेवले की 12ही महिने आपण केव्हाही काढून वापरू शकतो. ही आपण बघतोय की फोडणी तयार करून ठेवलेली आहे. याच्यामध्ये सुकी मिरची घातली की कितीतरी भाज्यांची तयारी होऊ शकते, किंवा आमटीला आपल्याला फोडणी द्यायची असेल तर ही आपल्याला वापरता येते. नुसत्या गार भातावर गार फोडणी सुद्धा अत्यंत सुंदर लागते, त्यामुळे ही मी तयार करून ठेवते बऱ्याचदा. फोडणीच्या भाताप्रमाणेच याची चव येते किंवा त्याच्याहून सुद्धा खूप सुंदर लागते. फोडणी अशी तयार करून ठेवली की खूप गोष्टींमध्ये आपण ही वापरू शकतो. अशा प्रकारच्या खूप काही मौलिक गोष्टी आहेत की ज्या आपल्याला त्याच्यामध्ये जेव्हा आपण बघतो तेव्हा त्या छोट्या छोट्या गोष्टींमधनं आपल्याला हे समजत जातं की या वेगळ्या टिप्स द्यायची काही गरज नाहीये. पण आताच्या काळात जर आपण बघितलं तर आपल्याला याची गरज असते, कारण आपण आता कामावर जात असतो, नोकरी करत असतो, त्यानिमित्ताने आपल्याला वेळ कमी असतो आणि ज्या गृहिणींना स्वयंपाक करायला आवडतं त्यांच्याकरता ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आणि करायला आवडणं असो किंवा करायला लागणं असो किंवा आणि काही,
ही आपली तयारी जर आधीच झालेली असेल तर कोणताही पदार्थ तयार करत असताना आपला जो वेळ आहे तो अनेक गोष्टी तयार केल्यानंतर वाचू शकतो. मगाशी आपण बघितलं की कुकरमध्ये वरण तयार केलेलं होतं, अगदी छान मऊमेंट झालेलं आहे. तुम्हाला दिसून येत आहे की याच्यामध्ये आता पाणी जास्त आहे. आपण पाणी जर जास्त घातलं तर थोडासा वेळ जास्त ठेवायला लागतं, नाहीतर मग मोजूनच पाणी त्याला घालायला लागतं. दुप्पट तरी पाणी घालावं. अंदाजे जर आपण पाणी घातलं तर थोडासा वेळ जास्त अजून ठेवायला पाहिजे. तेव्हा असं एकदम मऊ असलेलं वरण आपलं तयार आहे. स्वयंपाकातल्या जेवढ्या जेवढ्या आठवल्या तेवढ्या टिप्स म्हणू किंवा त्याला मौलिक गोष्टी असं म्हणू, त्या आपल्याकरता मी शेअर केलेल्या आहेत. धन्यवाद.